हॅलो स्टुडंट, वेलकम टू अवंती केमिस्ट्री ट्युटोरियल्स. प्रिव्हियस आपण व्हिडिओमध्ये जे बघितलं होतं त्याच्यानंतरच आपण आता पॉईंट्स डिफेक्ट पाहणार आहोत. काय आहेत पॉईंट डिफेक्ट्स? तर पॉईंट्स डिफेक्टमध्ये आपल्याला पहिला पार्ट आहे स्टॅचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट्स. यामध्ये रेशो जो असतो आपला ॲटम आणि आयनचा आणि कॅटायन्सचा, हा जो रेशो असतो हा रेशो सेम असतो. म्हणजे जे रेशो आपल्याला शो केले असते NaClचा, NAचा एक मॉलिक्यूल, Clचा एक मॉलिक्यूल, तर हा जो फिक्स रेशो असतो एखादा फॉर्म्युला तयार करण्यासाठी जो रेशो घेतला जातो ॲटम आणि ॲटम किंवा कॅटायन आणि अनायनचं, त्याला आपण स्टॅचोमेट्री म्हणतो. तर स्टॅचोमेट्री डिफेक्ट्समध्ये काय होतं, स्टॅचोमेट्री रिमेन्स सेम, म्हणजे अनचेंज राहते, ती चेंज होत नाही. पण काही याच्यामध्ये स्टॅचोमेट्री जरी चेंज होत नाही, म्हणजे ॲटम्स आणि मॉलिक्यूल म्हणजे कॅटायन्स आणि अनायन जरी चेंज होत राहत नसले तरीही त्यांच्यामध्ये काही डिफेक्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ते कोणते डिफेक्ट्स आहे, स्टॅचोमेट्री पॉईंट्समध्ये काय काय डिफेक्ट्स आपल्याला बघायला मिळत आहे ते आपण नेक्स्ट पुढच्या याच्यामध्ये बघणार आहोत, पुढच्या क्लिप्समध्ये बघणार आहोत. पण त्या अगोदर तुम्हाला स्टॅचोमेट्री समजायला पाहिजे आहे. तर आपण एखादा फॉर्म्युला तयार करत असतो, तर तो फॉर्म्युला तयार करत असताना त्याचा ॲटम्स आणि मॉलिक्युल्स किंवा कॅटायन्स आणि अनायन्स हे अगदी फिक्स असतात आणि ते फिक्स झाल्यामुळेच आपण त्याचा एखादा फॉर्म्युलासुद्धा तयार करू शकतो. पण हे जेव्हा तयार होत असते तेव्हा पॉईंट्स डिफेक्टमध्ये जर स्टॅचोमेट्री पॉईंट डिफेक्ट्स आपण बघतो, तर डिफेक्ट्स म्हणजे डिफेक्ट्स द्यायलाच पाहिजे आहे. पण हा जो स्टॅचोमेट्री डिफेक्ट्स आहे याच्या पार्ट्सवरनं तुम्हाला डिफेक्ट्स अगदी क्लिअर होणार आहे. पण याचे जे नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात ते कसे राहतात, सेम राहतात. स्टॅचोमेट्रिक्समध्ये कुठेही चेंज होत नाही. तर पहिला स्टॅचोमेट्री डिफेक्टचा जो पॉईंट आहे तो आहे व्हॅकन्सी डिफेक्ट. व्हॅकन्सी डिफेक्ट्स म्हणजे काय, व्हॅकन्सीवरून अगदी लक्षात आलं असेल की व्हॅकन्सी तयार होते, बरोबर आहे. तर ही जी आहे, जेव्हा क्रिस्टल्स तयार होतात, ड्युरिंग द क्रिस्टलायझेशन सम पार्टिकल इज मिसिंग फ्रॉम द रेग्युलर साईट इन द क्रिस्टल लॅटिस. जेव्हा एखादा क्रिस्टल लॅटिस तयार होतो आहे तेव्हा क्रिस्टल लॅटिस तयार होताना काही पार्टिकल हे मिस होऊन जातात. काही पार्टिकल्स हे व्हॉइड तयार करून ठेवतात, काही पार्टिकल्स ही आपली जागा बदलून ठेवतात किंवा त्याच्यातनं पूर्णपणे मिस होऊन जातात. तर हे जे मिसिंग पार्टिकल्स असतात आणि हे जेव्हा मिसिंग पार्टिकल येतात तेव्हा ह्या मिसिंग पार्टिकलमुळे काय तयार होतो, एक व्हॅकन्सी तयार होते, एक रिकामापण तयार होतो, एक एम्प्टीपणा तयार होतो. तो त्याला आपण काय म्हणतो आहे, व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणतो आहे. तर हा जो अब्सेंट असणारे जे पार्टिकल्स असतात त्या अब्सेंट असणाऱ्या पार्टिकलमुळे माससुद्धा काय होत जातो, डिक्रीज होत जातो. मास डिक्रीज होतो पण त्याचा व्हॉल्यूम जो असतो तो व्हॉल्यूम कसा राहतो, अनचेंज राहतो. त्याचा व्हॉल्यूमवर काहीही इफेक्ट पडत नाही. मग व्हॅकन्सी डिफेक्ट आपण काय समजलो की जेव्हा एखादं क्रिस्टलायझेशन होत असते तेव्हा क्रिस्टलायझेशन होत असताना काही पार्टिकल्स हे मिस होतात, आपल्या रेग्युलर पॅटर्नमधनं मिस होतात, तेव्हा आपण त्याला काय म्हणणार आहोत, व्हॅकन्सी डिफेक्ट. जरी मास डिक्रीज होत असला पण व्हॉल्यूम हा काय राहतो व्हॅकन्सी डिफेक्टमध्ये, सेम राहतो. तर आपण नेक्स्ट क्लिपमध्ये बघणार आहोत. बघा व्हॅकन्सी डिफेक्टमध्ये बघा सगळे रेग्युलर पॅटर्नमध्ये पार्टिकल्स अगदी बसलेले आहेत, पण त्या रेग्युलर पॅटर्नमध्ये काही काही पार्टिकल्स हे वॅकंट झालेले आहेत, मिसिंग झालेले आहेत. पण त्यांचा व्हॉल्यूम काय आहे, सेम आहे, पण मास कसा होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ओके. नेक्स्ट जो आपला डिफेक्ट आहे तो आहे सेल्फ इंटरशियल्स डिफेक्ट आहे. इंटरशियल डिफेक्ट्स म्हणजे काय आहे, एखादा स्पेस किंवा एखादा वॉइड तयार होतो एखाद्या पार्टिकल्समध्ये. म्हणजे इंटरशियल साईड जर आपण म्हणायला गेलो तर डोक्यामध्ये आपल्या फक्त यायला पाहिजे की इथे एखादा वॉइड तयार होतो आहे, इथे एखादा स्पेस तयार होतो आहे. तर काही जे पार्टिकल्स असतात ते काही पार्टिकल्स इंटरशियल साईड्स ऑक्युपाय करतात क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये, तेव्हा त्याला काय म्हटलं जाते, सेल्फ इंटरशियल डिफेक्ट म्हटलं जाते. म्हणजे रेग्युलर पॅटर्नमध्ये तर पार्टिकल प्रेझेंट असतातच, पण काही काही पार्टिकल्स हे एक्स्ट्राचे पार्टिकल येऊन तिथे आपला जमाव तयार करतात. म्हणजे ती जी स्पेस असते, ती जी व्हॉइड असते, त्या व्हॉइडला पूर्णपणे फिलअप करत असतात. तर तो जो असतो त्याला आपण काय म्हणतो, सेल्फ इंटरशियल डिफेक्ट्स. म्हणजे बाहेरून येणाऱ्या पार्टिकल्स हा एखाद्या व्हॉइडला किंवा एम्प्टीला ऑक्युपाय करून ठेवतो, तेव्हा त्याला आपण सेल्फ इंटरशियल डिफेक्ट्स म्हणतो. याच्यामध्ये सुद्धा आपण दोन टाईपनी बघणार आहोत की नेमकं सेल्फ इंटरशियल डिफेक्ट्स कसा तयार होतो आहे. तर एम्प्टी स्पेसला काही ऑक्युपाय केलं जाते किंवा रेग्युलर पॅटर्नमध्ये असणारे जे पार्टिकल्स असतात ते आपली जागा सोडून दुसऱ्या जागेवर जातात. म्हणजे तिथला एखादा एम्प्टी स्पेस तो पूर्णपणे कव्हर करत असतो, तर त्याला आपण सेल्फ इंटरशियल डिफेक्ट्स असं म्हणतो.
बघा, अशा आपण दोन टाईप्स बघणार आहोत. पहिल्या टाईपमधला डिफेक्टचं बघणार आहोत तेव्हा एक्स्ट्रा जे पार्टिकल्स असतात ते एक्स्ट्रा पार्टिकल्स हे एम्प्टी इनर्शियल स्पेसला ऑक्युपाय करतात. पहिल्या डिफेक्ट्समध्ये बघतोय आपण इंटर्शियल सेल्फ डिफेक्टमध्ये, सेल्फ इंटर्शियल डिफेक्ट्समध्ये बघतो आहे की काही जे पार्टिकल्स असतात जर त्यांना एखादं रिकामं किंवा एम्प्टी असं स्पेस दिसलं, व्हॉइड दिसला, तर ते काय करतात, बाहेरून एक्स्ट्राचे पार्टिकल्स येऊन तिथे आपला जम बसवतात. ते एक्स्ट्रा पार्टिकल इन्क्रीज झाले तर काय होतं आहे, टोटल ऑफ मास सबस्टन्स विदाउट इन्क्रीजिंग द व्हॉल्यूम. म्हणजे एक्स्ट्रा पार्टिकल इन्क्रीजेस द टोटल मास. कारण बाहेरून जर एखादा पार्टिकल येतो आहे म्हणजे ऑब्व्हियसली त्याचा मास काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, पण त्याचा व्हॉल्यूम हा इन्क्रीज होणार नाही. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, त्याची डेन्सिटी काय होते आहे, इन्क्रीज होत आहे. हे केव्हा पॉसिबल होईल, जेव्हा एक्स्ट्रा पार्टिकल एखादा इंटर्शियल स्पेसमध्ये येऊन तिथे आपला जागा ऑक्युपाय करेल, तेव्हा ही सगळं काय होणार आहे, ही जी स्पेशल जी ट्रीटमेंट असते आहे, एक्स्ट्रा पार्टिकल येऊन इंटर्शियल स्पेसला जेव्हा अटॅच करेल किंवा ऑक्युपाय करेल, तेव्हा हा जो डिफेक्ट आहे, हा डिफेक्ट कोणता राहणार आहे, स्पेस इंटर्शियल डिफेक्ट. तर यामुळे काय होतं आहे, बाहेरून येणारा पार्टिकल आल्यामुळे त्या सबस्टन्सचा मास वाढतो आहे, पण त्याचा व्हॉल्यूम वाढणार नाही. म्हणजेच त्याची डेन्सिटी काय होत जाईल, इन्क्रीजिंग होत जाईल. आपण नेक्स्ट त्याच्यामध्ये ती डायग्रामसुद्धा बघणार आहोत. तर आपण पहिला जो टाईप बघितलेला होता त्यामध्ये सेल्फ इंटर्शियल डिफेक्ट्समध्ये पहा, आपल्याला सगळे रेग्युलर पॅटर्नमध्ये पार्टिकल दिसत आहे, पण काही एक्स्ट्रा आलेल्या पार्टिकलने तिथे व्हॉइड जमा केलेला आहे. म्हणजे व्हॉइडला त्यांनी कॅप्चर केलेला आहे, ऑक्युपाय केलेला आहे. तर काय होणार आहे, जो त्याचा टोटल मास होता आणि बाहेरून येणारे जे पार्टिकल्स आहेत या सगळ्यांमुळे काय झालेलं आहे, एक त्याचा मास इन्क्रीज झाला आहे, पण व्हॉल्यूम जेवढाच्या तेवढाच राहिलेला आहे. म्हणजे व्हॉल्यूम हा अनचेंज राहिलेला आहे, पण त्याचा मास काय होत आहे, इन्क्रीजिंग होत आहे. आणि हा इन्क्रीजिंग होत आहे म्हणजे त्याची डेन्सिटीसुद्धा काय होणार आहे, इन्क्रीजिंग होत आहे. तर हा जो टाईप आहे, पहिला जो टाईप आहे, याला हा सेल्फ इंटर्शियल डिफेक्ट आहे. ज्या इंटर्शियल डिफेक्ट्समध्ये बाहेरून एक्स्ट्रा पार्टिकल्स हे ऑक्युपाय होऊन मासला इन्क्रीज करत आहे, त्याच्या डेन्सिटीला सुद्धा काय करत आहे, इन्क्रीज करत आहेत. तर बघा, सेकंड डिफेक्टमध्ये काय होत आहे, जे पार्टिकल्स असतात आपल्या रेग्युलर पॅटर्नमध्ये ओरिजिनल लॅटिस पॉईंटवर असतात, तर ते इंटर्शियल स्पेस ऑक्युपाय करतात आहे. म्हणजे काय होतात आहे, यामध्ये आपली जी जागा आहे ती जागा सोडून तो दुसऱ्या जागेवर तयार जातो आहे. आणि हे दुसऱ्या जागेवर गेल्यानंतर तो तिथलासुद्धा वॅकन्सी म्हणजे तिथलीसुद्धा एम्प्टी स्पेस काय करतो, तो ऑक्युपाय करत आहे. म्हणजे तो आपली स्वतःची जागा सोडून दुसऱ्या जागेवर जाते. म्हणजे तो वॅकन्सी तयार करतो आपल्या ओरिजिनल पोझिशनवर. आणि मग बाहेर तो जो ओरिजिनल पोझिशनमधला असणारा पार्टिकल आहे हा दुसऱ्या जागी जाऊन तिथला व्हॉइडला काय करतो आहे, पूर्णपणे ऑक्युपाय करतो आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, इथे आपल्याला दोन डिफेक्ट दिसत आहे, एक वॅकन्सी डिफेक्ट दिसत आहे आणि सेकंड जो आहे तो सेल्फ इंटर्शियल डिफेक्ट दिसत आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होत आहे, मास हा लॉसही होत नाही आहे आणि गेनही होत नाही आहे. कारण की ओरिजिनल पोझिशनमधलाच एक पार्टिकल आपल्या ओरिजिनॅलिटीची जागा सोडून तो दुसऱ्या जागेवर जाऊन तिथली एम्प्टी स्पेस भरतो आहे. म्हणजे बाहेरून कुठलाही एक्स्ट्रा असा पार्टिकल आपल्याकडे येणार नाही. आणि येत नसल्यामुळे तिथे जो मास होता आधीचा तोच मास काय राहणार आहे, ॲज इट इज राहणार आहे. म्हणजे देअर इज अ नो लॉस ऑर द गेन इन द मास ऑफ सबस्टन्स. त्यामुळे आपल्याला दोन डिफेक्ट इथे पाहायला मिळणार आहे. एक म्हणजे वॅकन्सी डिफेक्ट पाहायला मिळतो आहे आणि सेकंड म्हणजे आपल्याला सेल्फ इंटर्शियल डिफेक्टसुद्धा बघायला मिळत आहे. तर आपण नेक्स्ट क्लिपमध्ये ती डायग्राम बघतो आहे. त्या डायग्राममध्ये तुमच्या अगदी डोक्यात जाणार आहे की याच्यामध्ये वॅकन्सी आणि सेल्फ इंटर्शियल डिफेक्ट कसा काय मिळतो आहे आणि याच्यामध्ये का बरं मास ॲज इट इज राहतो आहे, हे तुम्हाला नेक्स्ट क्लिपमध्ये दिसेलच. बघा, डायग्राममध्ये बघा, पूर्ण पॅटर्न्स रेग्युलर पॅटर्नने मॉलिक्यूल पार्टिकल्स हे अटॅच झालेले आहे. पण त्याच्यातला एक जो पार्टिकल आहे, एक पार्टिकलने आपली जागा सोडलेली आहे, तिथे वॅकन्सी तयार झालेली आहे. आणि तो पार्टिकल येऊन कुठेतरी एखाद्या व्हॉइडमध्ये जाऊन फिक्स झालेला आहे, त्याने ऑक्युपाय केलेला आहे. म्हणजे तो पार्टिकल कोणता झाला, तुमचा इंटर्शियल्स ॲटम झाला, इंटर्शियल्स पार्टिकल झाला. म्हणजे काय केलं आहे, त्याने वॅकन्सी तयार केली रेग्युलर पॅटर्नमधनं. तो उठून आपली जागा सोडून, त्याने ओरिजिनल जागा सोडून कुठेतरी एखादा त्याला व्हॉइड मिळालेला आणि त्या व्हॉइडला जाऊन त्याने ऑक्युपाय केलेला आहे. म्हणजे इथे आपल्याला दोनही टाईपचे डिफिशियन्सी दिसत आहे, डिफेक्ट्स दिसत आहे. एक म्हणजे व्हॅकन्सी डिफेक्ट दिसत आहे आणि सेकंड म्हणजे सेल्फ इंटर्शियल डिफेक्टसुद्धा दिसत आहे. पण हे सगळं होत असताना बाहेरून कुठलाही एक्स्ट्रा मॉलिक्यूल किंवा एक्स्ट्रा पार्टिकल आपल्याकडे आलेला नाही आहे. त्याच्यामुळे जो त्याचा ओरिजिनल मास होता तोच मास त्याचा जसाच्या तसा राहणार आहे. मीन्स द मास इज नायदर बी लॉस नॉर बी द गेन.
ॲज इट इज जसा होता तसाच त्याचा माससुद्धा राहणार आहे. आय होप सो की तुम्हाला दोन्हीही पार्ट्स याचे कळले असतील. सेल्फ इंटरशियल डिफेक्ट्समधले पहिल्या पण त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा पार्टिकल घेऊन त्याचा मास इन्क्रीज झाला होता, डेन्सिटी इन्क्रीज झाली होती. पण सेकंड याच्यामध्ये आपण बघतो आहे की व्हॅकन्सी तिथेच त्याने एखादा पार्टिकल त्याने बाहेर काढून दुसऱ्याच्यामध्ये त्याने एक जागा ऑक्युपाय केलेली आहे. म्हणजे व्हॅकन्सी आणि इंटरशियल्स आपल्याला दोन्ही दिसलेले आहे आणि याच्यामध्ये कुठेही मास हा गेन झालेला नाही किंवा लॉस झालेला नाही. नेक्स्ट जो डिफेक्ट आहे तो आहे पॉईंट डिफेक्टचा पार्ट, दॅट इज द स्कॉयची डिफेक्ट. या स्कॉयची डिफेक्ट्स म्हटलं तर सर्वात पहिले आपण आयोनिक सॉलिड बघितलेलं होतं. आयोनिक सॉलिडमध्ये ॲटम्स आणि कॅटायन्स प्रेझेंट असतात. पण कॅटायन्स आणि ॲनायन जेव्हा प्रेझेंट असतात आयोनिक सॉलिडमध्ये आणि तो जेव्हा स्कॉयची डिफेक्ट्समध्ये येतो तेव्हा काय होणार आहे, तेव्हा याच्यामधले जे कॅटायन्स आणि ॲनायन असतात ते मिसिंग होतात, पण आपल्या रेग्युलर पॅटर्नमधनं, आपल्या रेग्युलर पोझिशनमधनं. पण मिसिंग होत असताना जेवढे कॅटायन्स बाहेर निघत आहेत, मिस होत आहेत, तेवढेच ॲनायनसुद्धा काय होणार आहे, मिस होणार आहे. मीन्स द इक्वल नंबर ऑफ द कॅटायन्स अँड द ॲनायन्स आर मिसिंग फ्रॉम देअर रेग्युलर पोझिशन इन क्रिस्टल लॅटिस अँड क्रिएट अ व्हॅकन्सी. इट इज कॉल्ड ॲज द स्टॅच्यू डिफेक्ट. तर स्टॅच्यू डिफेक्टमध्ये काय होत आहे, आयोनिक सॉलिडमधून इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स आणि ॲनायन्स आपल्या रेग्युलर पॅटर्नमधनं मिस होत आहे आणि त्यामुळे तिथे काय तयार होणार आहे, व्हॅकन्सी तयार होणार आहे. जसं म्हणजे 5 कॅटायन्स जर तुमचे मिस होत आहेत तर त्याच्यासोबत 5 ॲनायन्ससुद्धा काय होणार आहे, मिस होणार आहे. आणि हे मिस झाल्यामुळे काय होते, तिथे एक व्हॅकन्सी तयार होते. त्या व्हॅकन्सीला आपण काय म्हणतो आहे, स्कॉयची डिफेक्ट म्हणतो आहे. आपण नेक्स्ट त्याच्यामध्ये त्याच्या डायग्रामवरून तुमच्या लक्षात येणार आहे की नेमकं कसं मिस होत आहे आणि किती पार्टिकल्स मिस होत आहेत आणि मिस झाल्यानंतर तो कशा पद्धतीने व्हॉइड तयार करतो आहे. जर एक कॅटायन मिस होत असेल तर एक ॲनायनसुद्धा मिस होणार आहे. याला आपण काय म्हणतो आहे, स्कॉयची डिफेक्ट म्हणतो. डायग्राम बघा, ही आपली स्कॉयची डिफेक्टची डायग्राम आहे. स्कॉयची डिफेक्ट्समध्ये ॲनायन आणि कॅटायन्स प्रेझेंट असतात आहे. तर कॅटायन्स आणि ॲनायन जेवढे जसे प्रेझेंट असतात तर जेवढे मिसिंग असतात ॲनायन्स तेवढेच कॅटायनसुद्धा काय असणार आहे, मिसिंग असणार आहे. सगळेजण डायग्राम बघा, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस सगळ्यांना दिसत आहे. तर बघा याच्यामध्ये प्लसमधला एक मायनस गेलेला आहे म्हणजे तो काय झाला, तुमचा ॲनायन व्हॅकन्सी झाला आहे. मग याच्यातला एक गेलात म्हणजे जर मायनस जर व्हॅकन्सी झाली असेल तर प्लससुद्धा व्हॅकन्सी होणार. म्हणजे जेवढे कॅटायन्स जातात तेवढेच ॲनायनसुद्धा इथे जाणार आहे. म्हणजे जर तुमचा मायनस व्हॅकन्सी म्हणजे ॲनायन व्हॅकन्सी जर 1 होत असेल तर तुमची कॅटायन व्हॅकन्सीसुद्धा काय होणार आहे, 1 होणार आहे. बघा डायग्राममध्ये दिसत आहेत मायनस प्लस दिसत आहे. सेकंड रोमधला आपला ॲनायन व्हॅकन्सी झालेली आहे तर थर्ड रोमध्ये आपली कॅटायन व्हॅकन्सी झालेली आहे. म्हणजे काय होत आहे, जेवढे ॲनायन्स बाहेर निघतील आणि जेवढे कॅटायन्स बाहेर निघतील आणि त्याच्यामुळे जी व्हॅकन्सी तयार होणार आहे त्या व्हॅकन्सीला आपण काय म्हणतो आहे, स्कॉयची डिफेक्ट म्हणतो आहे. तर बघा कंडिशन्स काय आहेत फॉर्मेशन होण्याच्या स्कॉयची डिफेक्ट्सला. तर त्याच्यासाठी फॉलोइंग म्हणजे जे कॅरेक्टर्स आपण बघतो आहे ते 3 कॅरेक्टर्स बघा तुम्हाला दिसत असतील. एक आहे हाय डिग्री ऑफ द आयोनिक कॅरेक्टर, म्हणजे तिथे आयन्स कसे राहतात, हाय डिग्रीजमध्ये राहतात, भरपूर प्रमाणामध्ये राहतात आणि ते असल्यामुळे त्यांचं कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ॲनायन काय असतो, हाय असतो. हा पहिला जो पॉईंट आहे, हाय डिग्री ऑफ आयोनिक कॅरेक्टर्स म्हणजे आयन्स कसे राहतात, हाय डिग्रीमध्ये राहतात, भरपूर असतात. सेकंड आहे हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ॲनायन आणि त्याचं कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ॲनायनचं कसं राहणार आहे, सगळ्यात जास्त राहणार आहे. ओके. आणि थर्ड जो आहे म्हणजे जो साईज असतो कॅटायन्स आणि ॲनायन्सचा याच्यामध्ये काय असते, स्मॉल डिफरन्स असतो. म्हणजे त्याचा रेशो जो असतो तो बिलो 2 युनिटी असतो. म्हणजे यांचा रेशो कसा राहणार आहे, बिलो 2 युनिटी, म्हणजे कारण यांच्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणामध्ये साईज काय असतो आहे, स्मॉल असतो. तेव्हा ह्या 3 जेव्हा कंडिशन्स फुलफिल होतील तेव्हा तिथे स्कॉयची डिफेक्ट्स आपल्याला काय मिळतो आहे. म्हणजे हे फॉर्मेशन होण्यासाठी, हा डिफेक्ट फॉर्मेशन होण्यासाठी 3ही कॅरेक्टर इम्पॉर्टंट आहे. एक तर ते हाय डिग्री ऑफ आयोनिक कॅरेक्टर असायला पाहिजे, त्याच्यामध्ये भरपूर कॅरेक्टर आयोनिक्स असायला पाहिजे आहे. त्याचं कोऑर्डिनेशन नंबर आयनचं हा हाय असायला, ॲनायनचं हाय असायला पाहिजे आहे. आणि परत जो डिफरन्स असतो कॅटायन आणि ॲनायनचा, हा डिफरन्स कशाला असायला पाहिजे, हे स्मॉल डिफरन्स असायला पाहिजे आहे. हे जेव्हा 3ही कंडिशन्स फुलफिल होतील तेव्हा आपल्याला स्कॉयची डिफेक्ट मिळतो आहे.
नेक्स्ट जो आहे तो आहे कॉन्सिक्यूज ऑफ द स्कॉची डिफेक्ट. आता आपण बघितलं तर कसं फॉर्मेशन होतं, पण त्याचे कॉन्सिक्यूज बघूया काय आपल्याला इफेक्ट होतात त्याच्यामुळे. तर एकतर ॲज द नंबर ऑफ द आयन डिक्रीजेस, नंबर जर आयनचे डिक्रीज झाले तर मास काय होतो आहे, डिक्रीज होतो आहे. बट द व्हॉल्यूम रिमेन्स द अनचेंज, परंतु त्याचा व्हॉल्यूम कसा राहतो, जसाच्या तसा राहतो. हे इज द डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्सेस डिक्रीजेस, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, त्या सबस्टन्सची डेन्सिटी काय होतं, डिक्रीज होत आहे. जर आयन डिक्रीज होत असेल तर मास डिक्रीज होतो आहे, आणि हे सगळं डिक्रीज होत असताना व्हॉल्यूम हा जसाच्या तसाच राहतो, पण त्याची डेन्सिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. सेकंड, द नंबर ऑफ द मिसिंग कॅटायन्स अँड द आयन इज इक्वल. जर तुमचे कॅटायन्स आणि आयन जर सारख्या प्रमाणामध्ये मिसिंग होत असेल तर इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी ऑफ अँड द कंपाऊंड इज द प्रिझर्व, त्याच्यामुळे त्याची इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी काय होणार आहे, प्रिझर्व होणार आहे. म्हणजे ह्या दोन्ही इफेक्टमुळे आपल्याला काय होतं, इफेक्ट होत आहे, स्कॉचची डिफेक्ट होणार आहे डिफेक्टसाठी. तर हे जे डिफेक्ट्स आहे, डिफेक्ट्स आपल्याला कुठे मिळतात आहे, जसं आयनिक क्रिस्टल NaCl मिळतात आहे, सिल्वर ब्रोमाइड AgPrमध्ये मिळतात आहे, आणि पोटॅशियम क्लोराईड म्हणजे KClमध्ये मिळत आहे. हे तीनही क्रिस्टल्समध्ये आपल्याला सगळ्यात जास्त स्कॉचचे डिफेक्ट्स पाहायला मिळत आहे. म्हणजे पहिल्या पॉईंट्समध्ये आपण काय बघतो आहे, आयन्स डिक्रीज होत आहे, मास डिक्रीज होत आहे, व्हॉल्यूम सेम आहे पण डेन्सिटीही डिक्रीज होत आहे, आणि नंबर ऑफ कॅटायन्स अँड आयन्स सारख्या नंबरने मिसिंग होत असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी काय होत आहे, प्रिझर्व होत आहे. तर ह्या दोन्ही इफेक्टमुळे आपल्याला स्कॉचची डिफेक्टला प्रॉब्लेम होत आहे. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला स्कॉचची डिफेक्ट्सचा हा इफेक्ट होऊन राहिलेला आहे. आणि हे सगळं होत असताना आपल्याला हे जास्तीत जास्त 3 क्रिस्टलमध्ये पाहायला मिळत आहे, ते म्हणजे NaCl, AgBr आणि KCl. तर हे तीनही याच्यामध्ये आपल्याला हे इफेक्ट्स काय मिळत आहे, हार्डली पाहायला मिळून राहिलेले आहेत. नेक्स्ट जो डिफेक्ट आहे तो म्हणजे फ्रेंकेल डिफेक्ट्स आहे. फ्रेंकेल डिफेक्ट्समध्ये सुद्धा आयन्स हे मिस होत असतात रेग्युलर लॅटिस पॅटर्नमधनं, आणि इंटर्शियल पोझिशन ऑक्युपाय होत असते. म्हणजे एखादा व्हॉइड तयार होत असतो इंटर्शियल पोझिशन, कारण मिसिंग झाल्यामुळे. आणि हे फ्रेंकली डिफेक्ट्समध्ये आयन जो मिस होतो आहे ते सगळ्यात जास्त आयन्स हे कॅटायन्स मिस होत आहे. हे असं का बरं होत आहे, कारण कॅटायन्सचा साईज हा कसा असतो, स्मॉलर असतो ॲनायनपेक्षा. आणि हे होत असताना याच्यामध्ये एक इंटर्शियल पोझिशनसुद्धा तयार होत आहे. तर आपल्याला इथे कॅटायन इंटर्शियल साईड्स बघणार आहोत, आणि हे कॅटायन इंटर्शियल साईड याच्यामुळे होत आहे कारण की फक्त कॅटायन्सच इथनं काय होतात आहे, मिसिंग होत आहे. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कॅटायन्स मिसिंग होत आहे, आणि कॅटायन्स मिसिंग होण्यासाठी मागचं कारण म्हणजे काय आहे, त्याचा जो साईज असतो तो साईज कसा राहणार आहे, स्मॉलर राहणार आहे. तर नेक्स्ट क्लिपमध्ये आपण त्याची डायग्राम बघतो आहे. त्या डायग्रामवरून तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने फ्रेंकल डिफेक्ट्स हा तयार होतो आहे, आणि का कॅटायन्स कशा पद्धतीने इंटर्शियल वॅकन्सी तयार करतो आहे किंवा इंटर्शियल साईड्स तयार करतो आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला दोनही डिफेक्ट्स पाहायला मिळणार आहे, एक वॅकन्सी डिफेक्ट आणि सेकंड आहे तुमचं इंटर्शियल डिफेक्ट. तर नेक्स्ट क्लिपमध्ये बघूया काय म्हणतो आहे फ्रेंकल डिफेक्ट्स आणि कशा पद्धतीने त्याला डिफाईन केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला डायग्राम बघितल्यावर लक्षात येईल की कॅटायन्स कसे मिस होत आहे आणि फ्रेंकेल डिफेक्ट्स कसा तयार होत आहे. कारण आपण फ्रेंकेल डिफेक्ट्स म्हटलेलंच आहे, इट इज अरायझेस ड्यू टू द मिसिंग ऑफ आयन फ्रॉम द रेग्युलर लॅटिस अँड ऑक्युपाय द इंटर्शियल्स पोझिशन. म्हणजे आयन्स आपल्या रेग्युलर पॅटर्नमधनं रेग्युलर लॅटिसमधनं मिसिंग होऊन हा इंटर्शियल्स पोझिशन्स तयार करतो आहे, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो आहे, फ्रेंकेल्स डिफेक्ट म्हणणार आहोत. चला बघा डायग्राम, डायग्राममध्ये बघा सगळे आयन्स कॅटायन्स आणि आयन्स रेग्युलर पॅटर्नमध्ये लावलेले होते, मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. पण याच्यामध्ये बघा सर्वात पहिल्या रोमध्ये बघा वॅकन्सी ऑफ कॅटायन दिसतात. तिथला कॅटायन आपल्याला सोडून मिस झालेला आहे, आणि हा कॅटायन कुठेतरी एका वॉइडमध्ये जाऊन ऑक्युपाय झालेला आहे. तर तुम्हाला सेकंड रोमध्ये बघा दिसत असेल कॅटायन ॲट द इंटर्शियल साईड्समध्ये बघा कॅटायन जाऊन तिथे वॉइडमध्ये कॅप्चर झालेला आहे. तर थर्ड रोमध्ये बघा वॅकन्सी मिळाली, परत आपल्याला वॅकन्सी मिळते आहे कॅटायनची, आणि तो कुठेतरी लास्टच्या रोमध्ये जाऊन त्याने इंटर्शियल साईड्स कॅप्चर केलेली आहे. तर हा जो आहे याला काय म्हणतो आपण, फ्रेंकल डिफेक्ट म्हणतो. फ्रेंकल डिफेक्टमध्ये काय होतात आहे, कॅटायन्स हा आपली जागा सोडून दुसऱ्या जागेवर जाऊन बसतो आहे, एखाद्या वॉइडमध्ये जाऊन बसतो आहे, आणि त्याच्यामुळे तिथे काय तयार होत आहे, एक आपला इंटर्शियल साईड्स तयार होतो आहे. इंटर्शियल वॅकन्सी पहिले वॅकन्सी तयार होते आहे, आणि वॅकन्सी तयार झाल्यामुळे तो कॅटायन तुमच्या इंटर्शियल साईड्समध्ये
जाऊन काय होत आहे, ऑक्युपाय होत आहे. तर ह्या सगळ्या याला आपण काय म्हणतो, फ्रेंकल डिफेक्ट्स म्हणतो. आणि कॅटायनच का जातो आहे, कारण कॅटायनचा साईज कसा असतो आहे, स्मॉलर आहे कोणापेक्षा, ॲनायनपेक्षा. म्हणून जास्तीत जास्त मूवमेंट कोण करतो आहे, कॅटायन करतो आहे. तर याला आपण म्हणतो फ्रेंकेज डिफेक्ट म्हणणार आहोत. तर फ्रेंकेज डिफेक्ट्समध्ये आपल्याला कोणते कोणते डिफेक्ट्स, दोन्ही डिफेक्ट्स पाहायला मिळाले. एक आहे व्हॅकन्सी डिफेक्ट पाहायला मिळाला आहे आणि सेकंड आहे आपला इंटरशियल डिफेक्ट्स पाहायला मिळालेले. आधी व्हॅकन्सी तयार करून मग त्याने इंटरशियल साईट्सला तयारसुद्धा केलेली आहे. ओके. फ्रेंकल डिफेक्टचं तयार होत असेल तर आपल्याला त्याच्यासाठी 2 कंडिशन्स खूप ऑक्युपाय होत आहे किंवा फुलफिल होत आहे. या 2 कंडिशनमध्ये आपल्याला फ्रेंकल डिफेक्ट्स अगदी बरोबर पाहायला मिळणार आहे. तर पहिला डिफेक्ट जो आहे फ्रेंकल डिफेक्ट्स, हा एक तर आयोनिक कंपाऊंडमध्ये मिळतो, आपल्याला माहीतच आहे. पण त्याच्यामध्ये असणारे जे आयन्स असतात, कॅटायन्स आणि आयन, यांचा जो डिफरन्स असतो, ह्या दोघांचा डिफरन्स खूप लार्ज असतो. त्याच्यामुळे आपल्याला फ्रेंकल डिफेक्ट्स पाहायला मिळतो आहे. सेकंड म्हणजे काय आहे, द आयन्स द आयोनिक कंपाऊंड. तिथले जे आयोनिक कंपाऊंडचे आयन्स जे आहे त्यांचा कोऑर्डिनेशन नंबर हा कसा असतो, लो असतो. त्यामुळे आपल्याला ह्या दोन्ही जर कंडिशन कुठे दिसत असतील तर तिथे नक्कीच फ्रेंकल डिफेक्ट आपल्याला दिसणार आहे. पहिली कंडिशन आपण काय बघितलेलं आहे की कॅटायन्स आणि ॲनायन्सचा डिफरन्स हा कसा असतो, लार्ज असतो. सेकंड याच्यामध्ये हा लार्ज असल्यामुळे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर काय असणार आहे, लो असणार आहे. आणि ह्या दोन्ही कंडिशनमुळे आपल्याला काय मिळत आहे, फ्रेंकेज डिफेक्ट मिळत आहे. तर आय होप सो ह्या दोन्ही कंडिशन तुम्हाला समजणार असणार. कॉन्सिक्यूज बघू आपण फ्रेंकल डिफेक्ट्सचा. तर आता बघा, पहिला जो कॉन्सिक्यू आहे तर त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की एकच आपली जे आपले जे आयन्सची लाईन असते, जे रेग्युलर पॅटर्नमधले असतात, तिथलाच एक आयन हा जाऊन कुठेतरी आपल्याला इंटरशियल्स साईटमध्ये जाऊन एखादा ऑक्युपाय करतो आहे, जागा ऑक्युपाय करतो आहे, म्हणजे वॉइड ऑक्युपाय करतो आहे. म्हणजे काय होतं, तिथल्या तिथेच आयन्स काय होतात आहे, मिसिंग होत आहेत. आणि हे आयन्स तिथल्या तिथेच मिसिंग होत असल्यामुळे त्याची डेन्सिटी जी आहे ती काय चेंज होणार नाही आणि त्याचे केमिकल प्रॉपर्टीसुद्धा काय होणार, चेंज होणार नाही. म्हणजे आयन्स जे असतात ते आयन्स अगदी त्या लॅटिसमधल्या, त्या होल लॅटिसमध्येच काय होऊन राहिलेलं आहे, मिसिंग होत आहे. ते कुठेही बाहेर जात नाही किंवा बाहेरचा एक्स्ट्रा कोणीही येणार नाही. त्याच्यामुळे त्या सॉलिडची डेन्सिटी आणि त्याच्या केमिकल प्रॉपर्टी चेंज होणार नाही. द क्रिस्टल, सेकंड जो आहे, द क्रिस्टल ॲज अ होल रिमेन इलेक्ट्रिकल न्यूट्रल अँड द इक्वल नंबर ऑफ द कॅटायन्स अँड आयन्स आर प्रेझेंट. क्रिस्टल्समध्ये हे सगळं मिसिंग होत असल्यामुळे तिथेच कॅटायन आणि ॲनायन सेम ॲज सच इज प्रेझेंट असतात. त्याच्यामुळे कुठेही म्हणजे त्याची जी न्यूट्रॅलिटी, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी ती जशीच्या तशीच राहणार आहे, ती सुद्धा चेंज होणार नाही. तर हे आपण कुठे कुठे बघू शकतो, झिंक सल्फाइड, AgCl, AgBr, सिल्वर आयोडाईड आणि CaF2 ह्या सगळ्या मॉलिक्युल्समध्ये आपण फ्रेंकल्स डिफेक्ट बघू शकतो. नेक्स्ट डिफेक्ट आपण नेक्स्ट क्लिपमध्ये बघूया. तोपर्यंत ह्या सगळ्या डिफेक्ट्सची तुम्ही पूर्णपणे रिव्हिजन करून घ्या.